मॉर्निंग फ्रेंड्स, आज मी आली माझ्या गार्डनमध्ये आणि तुम्हाला दाखवते. आज महाशिवरात्री, तर सर्व इथे लवकर उठल्यात कारण आमच्या तिथे जत्रा भरते आणि सर्व लोक येतात कुठून कुठून ते बघायला. तर शंकराचं मंदिर आहे मोठं, मीन्स एवढं पण मोठं नाही पण आहे ते बरंच हे. तर सर्व लोक येतात. गाडेश्वर असं आहे आणि इथे दिसते आहे मला माझी तुतुरी, जी आता काळी होणार आहे. आणि ही दुसरी आहे, ही काळी झाली आहे, रेडी टू ईट. हे बघा, छान मॉर्निंग टाईम आहे. आणि इथे पण तसंच आहे, सर्व लहानशी येत आहेत, खूप आलेली. आणि मी खाली पण ती माझ्या गार्डनमधून चोरी केली. मला होत नाही दाखवायला, असं दाखवते तुम्हाला. तर काढूनच टाकते, आपण काढून टाकूया त्याला. सुकून गेली, तिच्याकडे लक्ष नव्हतं. पायनॅपलचं झाड आहे. मी थांबले केव्हा येणार, मला आवडतं ते आल्यावर बघायला. असं आपलं चांदणीचं झाड आहे आणि हे सर्वात माझं फेवरेट आहे. त्याला बारामती बोलतात. मीन्स 12 वर्षांनी ते चालूच असते फूल. असं माझ्या नर्सरीवाल्यांनी बोललेलं, मी चुकीचं बोललं असेल तर सॉरी. हे आपल्या केल्याच्या झाडाला तुम्हाला हे दिसते, हे कोंबडीने केलेलं आहे. आणि तिथे सर्व पलटण घेती गेलेलं आहे शक्ती. हे सर्व तुम्हाला दिसत आहे ना, ते त्यांचंच करामती आहे. वरून आहे तिथे आणि रेड आहे इथे. तर असं आहे आजचं मॉर्निंग. तो बोलवतो त्याला इथे करून, त्यासाठी ती पलटण तिथे गेले आहे जंगलात. मी तुम्हाला दाखवेल. हे पण झाड त्याला कुजून खाऊन टाकलं आणि जसं ते आता ग्रो होते तर ते वर 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 चढत चालले हे. आणि माझी फेवरेट फुलं, माझं झाड. ह्याला एकदम मीन्स मला वाटलं करून ते मरणार आहे आणि त्याला पाणी द्यायची मी. ते जगलं आणि इतकी फुलं आलेली आहेत, इतकी फुलं आलेली आहेत भरपूर. लाईक फुल झाड भरलं आहे फुलाने आणि याचा छान वास येतो, एकदम मस्त वाटतं. असं मॉर्निंगला काढायचं होतं पण मी विसरली. मी जरा कामात कोंबड्यांना खायला घालत होती, तर त्यासाठी मी विसरले काढायची. नंतर काढू आज. तसं पण महाशिवरात्री आहे आणि मामानी आणि सर्वजण मला बोलवले. आपली जत्रा भरणार आहे देवलाच्या तिथे, तर यायचं. तर म्हटलं हो येणार नक्की. असं. आणि तुम्हाला मला दाखवायचं आहे, तर एक मिनिट. असं नेट घालून ठेवलं आहे आणि हे केल्याचं झाड सुंदर वाढले. मला वाटलं वाढणार नाही आणि हे माझ्या पिल्ल्याजून करामती करून ठेवलेली आहे. आणि आपल्याला इथे डोर येणार आहे. त्या दिवशी मामा उशीर झाला मामाला जायला घरी, 6:30 वाजेपर्यंत इथे होते. तर एवढा गॅप ठेवला आहे माझ्यासाठी जायला आणि यायला असं. आणि त्याला बंद पण करू शकतो आपण, एक्स्ट्रा झाली आहे अशी. तर आम्ही केव्हा पण येतो.
तर आता तो येणार आणि हे फिक्स करून जाणार असं. तिथे आहे वरून, सिद्धार्थ गेलाय आत, आणि हे झाड आहे आपल्या त्या प्लेट्स बनवतात पाल्यांची ती. आणि मी तुम्हाला हे दाखवलेलं, मला माहीत नाही आठवते की नाही तुम्हाला. हे आपलं बोराचं झाड असं आहे. आणि हा सरळ रस्ता आहे आपल्या, एक मिनिट, हा असा जातो जंगलमध्ये. आणि इथे पायरी केल्यात मामाने. तिथे वरून आहे आणि दुसरी पलटण आत गेले त्याच्यात. मंगूस आहे तिथे, तर जरा भीती वाटतं. ह्यांना बोलवते पण ऐकत नाही हे लोक, चिंटर पिंटर, मस्तीच पाहिजे त्यांना करायचं. त्याला सर्दी झालेली आहे, त्याला औषध दिलेलं आहे, होपफुली आता चांगला व्हायला पाहिजे. आणि असे आहेत आपले फ्री रेंज हेन्स घरी. आणि फार्मवर पण, फार्मवर तर भरपूर आहेत आणि त्यांना फ्रीच ठेवतो. असं असते ना की थोडं मीन्स ते पण माझी, हे पण माझेच, पण एक असते की घरात पण पाहिजे, तेव्हा ही थोडेच ठेवलेत घरात. आणि तलकून गेल्यात आज जंगलात. हे असं आपलं परिसर आहे. त्याच्यात मला दिसलं ह्या लोकांनी सर्व साफसफाई केलेली, प्लास्टिक बिस्टिक होतं ते सर्व तिथे बांधून ठेवलेलं असं. आणि मग ते जळून टाकणार. त्यासाठी तुम्ही ते बुशेस बघत आहात, तर इथे खूप पायथन्स पण आहेत, अजगर आणि सर्प पण आहेत तेव्हा, आणि मंगूस पण आहे तेव्हा. त्याला ते साफ करून ठेवतात. मामा आल्यावर आता डिरेक्टली मंडेला येणार आहे, तर असं. पण मामा फार्मवर असणार आत्तापासून, जेव्हा टाईम मिळाला तर येणार. त्यासाठी आपलं भरपूर काम बाकी आहे फार्मवर. आणि हे आहे आमची मॉर्निंग. सर्व माती सिमेंट पाणी आणून ठेवलेलं आहे आता. आणि इथे आलेली JCB, तर त्या JCBने हे काम आपलं करून ठेवलं आहे. मी तुम्हाला दाखवेल. तर असं नेट घातलं आहे, कारण गाईंचं बसायला पण जागा आहे तिथे. आणि इथून आपली माती होती, वॉटर टँकची माती होती इथे, ती सर्व घेऊन त्याला कोजून इथे घातली आहे. आता तुम्ही बघत आहात लेवलिंग केलेली. अजून भरपूर काम बाकी आहे. तो टॅप फिक्स करायचा आहे. तो बोरचा टॅप आहे आणि पाण्याची टाकी आहे, तर ते निघाले आणि त्याला फिक्स करायला आता येतील ते. आणि असं आहे हा रस्ता, पूर्ण जंगल आहे. आणि इथे माकडं पण येतात ती सफेद आणि कालीवाली माकडं, तशी आवाज हो 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 करूची. आणि आता एकदा मी पायवाटीने त्या डोंगरावर जाणार आहे विष्णू मामासोबत त्याच्या गावी. मी त्याचं घर तिथे आहे. आणि मी त्या काकांचं पण घर दाखवेल तुम्हाला, खाली आहे ते, एकदा टाईम भेटला तर. त्यांच्याकडून भाजी आम्ही घेतो असं. तर अजून हे काम बाकी आहे इथे भरपूर. पाल्यांचा कचरा सर्व उचलायचा आहे. मग
कसं काही वेस्ट असलं तर मग ते खड्ड्यामध्ये खोदून इथे हे करू शकतो डिस्पोज. तर चला मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी नक्की तुम्हाला आज काहीतरी दाखवणार आहे. तर ते जरा स्पेशल आहे आणि मी तुम्हाला दाखवेल. आणि नवीन बुलला पण आपण भीमाला पण भेटू. मला जसा पाहिजे होता तसा भेटलेला आहे. आणि आहे एक छोटीशी पक्षी आहे. जवळ आली ती माझ्या, ते बघा. हां, गेली. भरपूर पक्षी आहे तिथे, भरपूर. मीन्स माथेरानचे सर्व पक्षी जे मी नेटवर बघते ते इथे मला दिसतात. आणि इतकं सुंदर वाटतं इव्हनिंग्स आणि अर्ली मॉर्निंग्स. ब्युटिफुल इज नॉट अ वर्ड. ती परत आली तिथे बघा. असे घट्टपणी बनवतात. बुलबुल आहेत, रोज सकाळची येतात. आणि आता इथे 3-3, 4-4 हे पण दिसतात. पण दिसले तर मग मी नक्की दाखवेल तुम्हाला. मंगूस. आणि एक आहे ते स्क्विरल सकस दिसतं, पण त्याला वेगळं नाव आहे. तर ते माथेरानमध्ये फेमस ॲनिमल आहे असं. बघू, मग भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.